हा व्ह्यूअर्स, तुम्ही पाहताय तुमच्या गावातही असेच चाफ्याचं झाड असेल ना मोठं. माझ्याही गावात असं चाफ्याचं झाड आहे. सुंदर आहे आणि ह्याला खूप अशी फुलं लागतात जे आम्ही पालखीच्या टायमाला वापरतो आणि छान असा त्याचा हार होतो. पण विषय काही वेगळाच आहे, मला तुमच्याजवळ बोलायचं आहे. आता बघा ना, काय झालं माहिती आहे का, माझ्या ओळखीतला एक मित्र होता, त्याने आत्महत्या केली. आणि दुसरा एक म्हणजे मित्राच्या ओळखीतला एक मुलगा होता, त्याने आत्महत्या केली. दोघांनी आत्महत्या केल्या, दोघांचाही जीव गेला, पण कारणं वेगवेगळी होती. एक कारण म्हणजे एका मित्राने जे आत्महत्या केली ते एका मुलीच्या प्रेमात असल्यामुळे, तिचा नकार त्याला सहन न झाल्यामुळे त्याने टोकाचं पाऊल उचललं. आणि दुसऱ्याने आत्महत्या केली ते म्हणजे त्याला स्पर्धा परीक्षेत सतत अपयश येत गेल्यामुळे, सामाजिक ओझ्यामुळे त्याने आत्महत्या केली. दोन्ही स्थितीमध्ये पाहता दोघांचाही जीव गेला. पण याच्यातून साध्य काय झालं? जे आता ह्या परिस्थितीतून जात आहेत त्यांच्यासाठी मला एवढंच सांगणं आहे की तुम्ही मानसिकरित्या खंबीर राहा. त्याच्यासाठी तुम्ही भगवद्गीता वाचा, मेडिटेशन करा, पूजा अर्चा करा. आपल्या जीवाभावाची माणसं आहेत त्यांच्याशी मनमोकळीकपणे बोला. बघा, आत्महत्या करणं हा काही शेवटचा पर्याय असू शकत नाही. स्वतःला वेळ द्यावा लागतो कोणती गोष्ट साध्य करण्यासाठी. एकाएकी तुम्हाला यशही लगेच मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला अपयशी पचवावं लागतं. आणि जे आत्महत्या करतात ना, त्यांना ही गोष्ट सांगत नसतं की पहिलं म्हणजे स्वतःवरती प्रेम करायला माणसाने शिकलं पाहिजे. जर स्वतःवरती माणूस जो प्रेम करतो ना, त्याला जग कळतं, कारण तो जग हे उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. विषय बरेच आहेत, आता बरेच विषय आता बोलण्यासारखेही आहेत. बघा ना, एक व्यक्ती येते तुमच्या आयुष्यात आणि त्या व्यक्तीमुळे तुमचं सर्वस्व पणाला लागतं. आणि ती जेव्हा व्यक्ती तुमच्या आयुष्यातून जाते तेव्हा तुमचं अस्तित्व, तुमचं सर्वस्व ही ती व्यक्ती घेऊन जाते. याच्यात खरं म्हणजे नुकसान कोणाचं आहे याचा गांभीर्याने विचार त्या व्यक्तीने केला पाहिजे, ज्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीवरती जीव लावला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षेत असणारे काही विद्यार्थी हे आत्महत्या करतात कारण सामाजिक दडपणामुळे जास्तीत जास्त आत्महत्या करतात. कारण त्यांना प्रश्न पडतो तो म्हणजे की आईवडिलांचा खर्च दिसत असतो, बाहेरच्यांची टोमणी त्यांना सहन करावी लागतात. खरं म्हणजे समाज तुम्हाला काही तुमच्या अपयशामुळे काही चांगल्या नजरेने बघत नसतो, पण तुम्ही तो स्वतःला ना धीर दिला पाहिजे, स्वतःला समजून घेतलं पाहिजे, आटोकाट प्रयत्न केले पाहिजे. यश हे सहज भेटत नसतं, त्याची यशाची पायरी ही हळूहळू वरती चढत जावी लागते, मग यश प्राप्त होतं. त्याच्यामुळे जे कोणी आत्महत्या करण्याच्या विचारात आहे त्यांना जर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचत असेल तर कृपया मला त्यांना एवढंच सांगणं आहे की या जगात कोण कोणाचं नसतो. तुम्ही जरी आत्महत्या केलीत तरी तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र किंवा तुमचे घरचे 1-2 दिवस रडतील, कारण त्यांचं तुमच्यावरती प्रेम होतं. पण तुम्ही आत्महत्या केल्याने काय साध्य होते याचा जरा तुम्ही स्वतः विचार करा. खूप गंभीर असे मानसिक आजार लोकांना होत आहेत. कोण सामाजिक दडपणाखाली वाहतो, कोण आर्थिक दडपणाखाली असतो. वेगवेगळे विचार घेऊन माणूस हा आजच्या जगात मनोरुग्ण होत चालला आहे. आणि अशा कित्येक पिढ्या आहेत ज्या ह्या ओझ्यांखाली दबत चाललेले आहेत. त्याच्यामुळे आहे ना, आपल्या जुन्या पुरातन लोकांनी काही आपल्याला शिकवणी देऊन ठेवलेल्या आहेत, त्यांचा अंगीकार करावा. या धाकधुकीच्या जीवनात माणसाचे जीवन फार कमी आहे, त्यातच तुम्ही तुमचं आयुष्य संपवताय, ही एक फार चुकीची गोष्ट आहे. तुम्ही स्वतःला सावरायला शिकलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे आणि प्रत्येक निर्णय घेताना विचार केला पाहिजे, त्याचे दूरगंभीर काय परिणाम असू शकतात हे तुम्ही स्वतःला समजावून सांगितलं पाहिजे. आता हा व्हिडिओ मी मांडतोय तर कारणही तेच मला दुःखास्पद वाटतं की का अशी मुलं करतात, का वागतात. कारण मलाही कळतात, म्हणजे त्यांच्या वेदना यातनंही कळत असतात, कारण का मी माणूस आहे आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे गोड कडू प्रसंगही येत राहतात. आता अरिस्टॉटल सेड दॅट ह्युमन इज अ सोशल ॲनिमल. आपण
सोशल ॲनिमल आहोत, सामाजिक प्राणी आहोत. समाजाप्रमाणे राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, जगलं पाहिजे. म्हणून तुम्ही स्वतःला काही गोष्टींमुळे समाजापासून वेगळं करू नका. यश अपयश हार जीत ह्या गोष्टी होतच राहणार. त्या काळ आणि वेळेनुसार बदलत जाणार. त्याच्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला की तुम्ही स्वतःला ओळखायला शिका, स्वतःसोबत लॉयल राहा, चांगल्या गोष्टी आत्मसात करा. उगाच विनाकारण टेन्शन किंवा त्रागा किंवा वैताग करण्याचं काही कारण नाही. हे जीवन अगदी आनंदात सुशेगातपणे जगलं पाहिजे, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा.